சுந்தர ராமசாமி 1931 नागरकोविल. सुंदरा रामस्वामी यांचा जन्म 1931 नागरकॉइल तामिळनाडू येथे झाला होता. यांनी तामिळ, मल्याळम, संस्कृत आणि इंग्लिशमध्ये शिक्षण घेऊन 1951 मध्ये आपल्या वाङ्मयीन जीवनाची सुरुवात एक मल्याळम प्रसिद्ध लेखक ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि ज्यांचं नाव तनकाजी शिवशंकर पिल्ले यांच्याद्वारा लिखित कादंबरी थोडी युडे याचा तामिळमध्ये अनुवाद करून सुरुवात केली. यानंतर त्यांनी काळाच्या गरजेनुसार आपल्या लेखणीला दिशा दिली. त्यांची प्रथम लघुकथा मदलूम मुडिवुम ही त्याची एक उत्तम प्रचिती होय. यानंतर त्यांनी असंख्य लघुकथा, वाङ्मयीन लेख लिहिले. ओरू पुलिया माराथेन कायथाई, जे जे सिला कुरिप्पगल, अंगल पेंगल कुजाय थेगल या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत आणि अनेक कविता पण. 1988 मध्ये निघणाऱ्या एका वाङ्मयीन जर्नलचे ते संपादक होते. त्यांच्या पत्नी कमला आणि थैला, थंगू आणि कानन ही त्यांची मुलं. ओन्नम पुरियाविल्लाये म्हणजेच काहीही लक्षात न येण्यासारखं ही लघुकथा श्री सुंदरा रामस्वामीने 1960 मध्ये लिहिली होती. छकुलीची बघा जुळली ही नाती, जुळल्या ग जुळल्या बघा जुळल्या प्रेम गाठी. छकुलीची बघा जुळली ही नाती, जुळल्या ग जुळल्या बघा जुळल्या प्रेम गाठी. येता वयात आता कळली प्रेम सरिता, येता वयात आता कळली प्रेम सरिता. समजून घे ग आता, नव्या नव्या नात्यांनी रंगीत स्वप्नांनी सजवू दुनिया ही, नव्या नव्या नात्यांनी रंगीत स्वप्नांनी सजवू दुनिया ही. सासर माहेर जीव जिव्हारी माया ही असू दे, कर्तव्याची जाण तुझी या मनामध्ये असू दे. संसाराच्या गाड्याची स्त्री पुरुष गही चाके, संसाराच्या गाड्याची स्त्री पुरुष गही चाके. वयात येता कळतील तुझला जीवनाचे धागे, हो वयात येता कळतील तुझला जीवनाचे धागे. विचार कसला गे करशी तू सांग गडे, विचार कसला गे करशी तू सांग गडे. आनंदाने गा जीवनाचे हे गाणे, ला 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 ला. पंकजा, रडू नकोस बाळा. आता रडणं थांबव. समयी पेटवायची वेळ झाली. चल उठ आता. आता मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन गाडीत बसल जाऊन. शाणी आहे पोरगी. अखंड सौभाग्यवती भव. काळजी करू नकोस. पोरीचं खरं घर सासरच असतं. माहेराहून निघताना आम्ही सुद्धा अशाच रडलो होतो. नंतर सगळं काही ठीक होतं बाळा. तू पण सासरी चाललास की काय? बरं का रे अंबी, आपण सत्यनारायणची पूजा घालणार आहोत. येते शुक्रवारी ठरवलीये. तू काय कर, हिच्या सासूबाईंना निरोप दे. हिला त्या दिवशी इथे पाठवायला. मग परत पाठवू म्हणावं. जयवंत गुरुवारीच गाडी घेऊन पोहोचेल तिथे, सांगशील ना? हो हो. आंबीला हुंडा म्हणून घेऊन चाललीये.
तुझी सासूरवाडी यायला 2च महिला आहेत. अगं रडू नकोस ग ताई. अगं पोरी रडतेस का उगीच? ओ ओ ओ तू फक्त 3च दिवस राहून परत माहेरी येणार आहेस. आणि शिवाय आंबी पण राहणार ना तिकडं. आणि तशीच काही गरज पडली तर तुझी आई बस पकडून ताबडतोब निघून येईल ना. तुझं माहेर आणि सासर तसं जवळ जवळच आहे. तू जोरानं हाक मारलीस तर दुसऱ्या बाजूला ऐकू जाईल बघ. अगं पोरीच्या जातीला सासरी जायचंच असतात कवा तरी. हा लेकीला लाडाने वाढवायचं आणि पोरी येळ आली की सासरी रवानगी करायची. गप रडू नको पोरी गप. ताई तू रडत राहिलीस की मीही रडायला लागेन बघ. मला पण रडू येते. आंबी मी रडत नाहीये, तू पण रडू नकोस. बघ मी हसते. मी पण रडत नाहीच रडत नाही. अंगाशी हे काय वहिनी, केव्हाच्या निघालात आणि आता येत आहे काय? हो छोटा भाऊ आंबी, हो छोटा गिरी, दिसलं ना उडान टप्पू माझं. खरं तर जायचंय मला प्रसाद वाटायला. म्हणी तर आहे शेतावर. मी जाऊन सांगतो वहिनी आणि आंबी आलेत. मी येतो हं सांगून. घे पाण्याचं भांड घे. आई साहेब नमस्कार. सांभाळून. ये पोरी, मला कंटाळा आलाय फार या एकटेपणाचा. तो गेलाय तिकडे शेतावर. घर आता तू सांभाळ. हा आंबी आपल्या आईने तुला काय निरोप दिला होता तो दे ना. आमच्याकडे शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा आहे म्हणून जेवण गाडी घेऊन येतील. तेव्हा माझ्या ताईला तुम्ही माझ्यावर पाठवा असा माझ्या आईचा निरोप आहे तुम्हाला. बरोबर आहे ना ग? चला हो मामा, उन्हा चढायच्या आधी बांधून व्हायला हवेत केळी. करतो. अरे लवकर जा, तुझी बायकोणी मेवणा आलाय घरी. हा भाऊ नाही, आमचे वडील आहे. आंबी, हे सगळं छान दिसतं. हे असे सगळे कपडे भाऊजींना आवडतात यासाठी. मी नाही तर धोतर नेसून कानात भिगबाळी घातली असते तुझ्यासारखी. का ते काय ओरडले असते? अरे बाबा, त्यांना नाही आवडत ओल्ड फॅशन वागणं. इंग्लिश कंपनीमध्ये नोकरी करतात, इंग्लिश मध्ये सर्व काही. त्यांना राग येतो बावळटपणाचा. शेक हँड करतात कुणी भेटल्यावर. बॉक्सिंग सुद्धा येते त्यांना. बॉक्सिंग? कुस्ती? तुझे भाऊजी मांस पण खातात का रे? छा छा. सांगा ना भाऊजी, गोष्ट सांगेन म्हणून केव्हापासून म्हणताय, पण अजून सुरूच नाही केली तुम्ही. केव्हा सुरू करणार आहात? एका जंगलामध्ये एक भूत बंगला होता. त्याच्या आजूबाजूला खूप लहान मोठी झाडं काटेकुटे होते. फारच भयानक वाटायचं तिकडे सगळं. एकदा काय झालं माहितीये, 3 डाकू येऊन पोचले त्या बंगल्यामध्ये. तर ते येऊन पोचले बंगल्यामध्ये. तुम्ही माझ्याकडे बघून सांगा ना गोष्ट. ठीक आहे. तर ते तिघे बंगल्याजवळ येऊन पोहोचले. त्यांना वाटलं होतं की दरवाजाला मोठा कुलूप असेल, पण कुलूपच नव्हतं तिकडे. ते म्हणाले आता काय करायचं. मग ते विचार करत उभे होते. दरवाजाला धक्का लागला त्यांचा आणि दरवाजा उघडला. तो भूत बंगला होता ना. आतमध्ये बघतात तर काय, भिंतीवर बरेच फोटो होते. त्यातल्या एका फोटोवर त्यांची नजर गेली. त्यातल्या फोटोतली दाढी एवढी लांब होती की त्या दाढीचं झालं नाग. तो नाग त्यांच्या जवळ येऊ लागला. आता काय बुवा करावं असा प्रश्नच पडला त्यांना. मग त्यांनी दुसऱ्या बाजूला बघितलं तर मुंगूस येत होतं आणि तो मुंगूस त्या नागाजवळ गेला. त्या दोघांची मारामारी झाली. आंबी, तू जरा इकडे येऊन झोप ना. अहो पण मला झोप इकडेच चांगली लागते ना. ठीक आहे बुवा, मीच या बाजूला येऊन झोपतो. तर कुठे होतो आपण? नाग आणि मुंगूसची लढाई सुरू होती. नागाने मुंगूसला असं विळख्यात पकडलं, पण शेवटी मुंगूस रे तो. मुंगूसने सुद्धा असा पाय झटकला की नाग एका कोपऱ्यात जाऊन पडला. मग मुंगूस त्या नागाजवळ गेलं. मुंगूसाने आपल्या पायाने त्याचं तोंड दाबून धरलं. मग एका पायाने तोंड दाबून धरलं होतं आणि मग मुंगूसाने त्याला खाल्लं. हा झोपला. चला.
उठल्याबरोबर मला सकाळी अशी उडी मारायला खूप आवडते. शाबास, तुझ्या एवढ्या असताना मला सुद्धा अशीच उडी मारायला आवडायची. तर मग मी आणखी एक उडी मारेन. छान वास आला. ताई 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 अगं ताई, जाळायची लाकडं विहिरीजवळ ठेवलेत बरं का. ताई सिस्टर, म्हटलं तुम्ही स्वतःशीच हसत होतात. मारू धरून मी कधी हसले थोड्या रे? वेळापूर्वी मी म्हटलं येताना गाडीत रडत होतीस, आता असं काय घडलं म्हणून हसते. गप्प राहा. अगं ही लाकडं तर ओली आहेत. ओली नाहीत रे. कुणी सांगितलं तुला? हे बघ, आंबी जा बघू. तुला ओल्या लाकडांनी पाणी तापवायला सांगितलंय? तू बाहेर जा बघू. नाही, मी तुला विचारणारच. तुला ओल्या लाकडांनी पाणी तापवायला सांगितलं? मी करीन, तू जा बघू. पण मी म्हणतो ताना करायला काय होतं हे? आंबी आता तुला फटके मिळतील हं? बघू, मी करतो, चल. काय ताईसाहेब, ह्याला म्हणतात चूल पेटवणं. मानले साहेब. मी दात घासून येतो, नंतर तू द्यायचीस कॉफी. पंकजा, आंघोळीला पाणी काढ बघू. आंबी आई देतील हा आई कॉफी. म्हणजे कोण? अरे म्हणजे आई, कुणाची आई? यांची आई बाबा. यांची म्हणजे कुणाची? चल लवकर दात घास. अगं मला जरा दूध दे ग आणून. हम्म. काय रे, केस नीट नाही पुसतायत तुला? आपल्याकडच्या सारखं इथे प्रसन्न नाही वाटत नाही? त्यांना का घाबरतेस? हे घे, मी चाललो देवळात. ए उडान टप्पू, छटागिरी, अरे चल लवकर, ना तर प्रसाद संपून जाईल. चल. अरे बाळा, तो शर्ट असा हातात धरून का फिरतोयस आणि त्या उडान टप्पू बरोबर गाव भटकून आलास? ताई, अगं ऐक ना. कालच्या इडल्या खूपच मोठ्या झाल्या होत्या. आणि आंबट पण झाल्या होत्या पोरी, माहितीये? ताई,
राहिलेस का ग? इडल्या एवढ्या मोठ्या नको करूस. ताई मला डोसा हवाय. काय हे? ए ताई भाऊजी कुठे गेलेत ग सकाळीच? अरे हे गेले शेतावर पाणी घालायचं असतं ना. हे नाही गेले तर झोपतात नोकर. येतील आता, तू जा खेळायला. अगं आई मला भूक लागली आहे, एक डोसा दे ना ग. हं? ए अंबी, अरे बाहेर ये. दे ना ग आई. तुझी ताई बघ, छोटे छोटे डोसे जमिनीवरच घालते, तव्यावर घालायचे सोडून. तुझी रांगोळी घालतेस ना, ते डोश्याचं पीठ आहे, रांगोळीचं नाही. पण ही रांगोळीच आहे. काढ बाई, छान आहे रांगोळी तुझी. ए अंबी, इकडे बसून माझा डाव खेळशील? ठीक आहे. मी धुईन हे लुगडं. तुला नवऱ्याच्या घरी किती काम करावं लागतं पुरी. तू खेळायला जा बघू, आणि मी धुते. आधीच सांगते तुला, रेडी नाही खेळायची. आता काही ह्या गुंजातून पळून चाललाय. दे बघू. गुंजा दे बघू.
मटण बनवण्यासाठी 2 किलो मटण, 1.5 किलो कांदे, पाव किलो लसूण. सुरुवातीला मटणाचे तुकडे धुवून बाजूला ठेवून द्यायचे. नंतर लसूण वाटून घ्यायचा. ही घे कॉफी. अगं आई, मी बनवली असती ना कॉफी. हे एवढं मोठं पुस्तक वाचून झाल्यानंतर मग तू कॉफी करणार म्हणजे माझं डोकं नक्कीच फुटून जाणार. अगं मी शिकणार तरी कधी मग? मी जेव्हा तुला शिकवते तेव्हा जर लक्ष दिलंस तर एवढं मोठं पुस्तक वाचायची तुला गरजच काय म्हणते मी. ए आंबी, चल ना आंघोळ करूया. माझी ताई खूप साधी आहे. किती काम करते ती इथं. जेव्हा ती आमच्या घरी होती ना तेव्हा ती माझ्यावर खेळायची, मला गोष्ट सांगायची, एखाद्या राणीसारखी होती माहितीये. माझी ताई सुद्धा आमच्या घरी महाराणी होती. लग्न झालं ना आता भाऊजी महाराजा. ते जाऊ दे, चल पोहूया आपण. तुझ्या केसांमध्ये एवढी वाळू का रे? त्या उडान टप्पू बरोबर तू नदीत आंघोळ केलीस ना? तुम्ही ती गोष्ट आजच संपवा बघू. जयवंत उद्या गाडी घेऊन येतील. मला उद्या ताई बरोबर घरी जावं लागेल. आता सांगा बघू पुढे. अहो सांगा ना पुढे. जेव्हा त्या तिघांना आपला शेरलॉक होम्स बघतो तो त्यांच्यापैकी एकाला अगदी व्यवस्थित ओळखतो. तो चोर आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो आवाज न करता जाऊन दरवाजा बंद करतो आणि हळूच पोलिसांना फोन करतो. मग काय, लगेच पोलीस पार्टी तिथे येऊन हजर होते. ते आणखी वेळ नाही करत चारी बाजूंनी चोरांना घेरतात आणि अखेरीस त्या तिन्ही चोरांना बेड्या घालतात. नेहमीप्रमाणेच काय होतं, पोलीस आणि पेपरवाले शाबासकी देतात. कोणाला सांग बघू? आपल्या शेरलॉक होम्सला.
माझी एक इच्छा आहे. काय सांग सांग ना काय ती. हसायचं नाही हो मला. ठीक आहे, हसत नाही, रडतो मी. जयवंत आहेत ना आपले. मी त्यांच्यासारखी मोठी मिशी नाही तुम्ही वाढवणार. मध्ये मध्ये नका ना बोलू. जेव्हा जयवंत कामावर जातात ना आपल्या, तेव्हा त्यांची बायको काय करते माहितीये? जेवण घेऊन जाते बांधून. जाऊ दे ना बिचारीला. अहो माझी पण अशी इच्छा आहे की मी दुपारी तुमच्यासाठी जेवण घेऊन यावं. त्याची काय गरज आहे? 2 दिवस आईकडे चाललीस तर तू अशी रडतेस. काही महिन्यांसाठी मी दूर गेलो तर मग काय करशील तू? मी का दूर होईन तुमच्यापासून? अगं जावंच लागेल आपल्या पहिल्या मुलाच्या मग बाळणपणासाठी. जर असं असेल तर मला मूलच नकोच हं. मी जर नेहमी तुझ्याजवळ राहिलो तर तू तिरस्कार करशील माझा. मी त्यातली नाही म्हटलं. मग मी असं करतो, सासूरवाडीलाच येऊन राहतो. सासूबाईंच्या हातचं चांगलं चुंगलं खातो आणि मग तुझ्या मागच घुटमळत राहतो मी. काय हं? करा ना मग तसंच. वेडी आहेस का? मला काय इथे कमी कामं आहेत म्हणून तिथे येऊ? पण तू यायचं मात्र 2-3 दिवसांनी. हं? तुम्ही यायला हवं तरच येईन मी लवकर. आपलं गाव यायला 3 मैल राहिलेत म्हणलं. ताई ग, आता काय झालं रडायला? नाही रे रडले. आता रडायला तुला झालं तरी काय ग? काय नाही. तू रडलीस ना, मी पाहिलंय. पण मी जयवंत पासून लपवायचं का? अरे मी नाही रडले रे. आपण घरून निघताना तू रडलीस, मग आता परत जातानाही का रडतेस? तू अजून लहान आहेस माझ्या छोट्याशा भावा. तुला आत्ता नाही कळणार ते. तू मोठा झालास ना की तुला सगळं कळेल. हा